नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. बघा, आपण महाराष्ट्राची रेल्वे एक ग्रुप डी एक्सप्रेस ही सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण अंकगणिताचा नंबर सिरीज हा चॅप्टर बघत आहोत. या अगोदर आपण नंबर सिरीज म्हणजे संख्या पद्धतीचे नंबर सिस्टमचे आपण 3 पार्ट बघितलेले आहेत. आज आपण चौथा पार्ट आणि हा शेवटचा पार्ट आपण बघणार आहोत. तर यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी रोमन संख्या कशा लिहितात, कशी पद्धत असते ते तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यावरचे 2 प्रश्न बघा पेपरला आले होते, त्या संदर्भातील आपण त्याचं डिस्कशन करूया. त्यानंतर वेगवेगळे प्रश्न आपले रेल्वे ग्रुप डी असेल, NTPC असेल, RPF SI असतील, या परीक्षेला आलेले आपण वेगवेगळे प्रश्नाचे सोल्युशन बघूया. तर बघा, पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. काय म्हटलं आहे की 32 अधिक XX II बरोबर किती? NTPC CBD 2 9/6/2022 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन होतं LV, दुसरं ऑप्शन होतं XLV, तिसरं ऑप्शन होतं 55 आणि D होतं A व B दोन्ही. ठीक आहे. आता बघा, हे 32 आहेत, ही तर संख्या आपल्याला समजली. अधिक आता हे किती असतील बघा, x बरोबर किती असते 10 आणि 2x आहेत म्हणजे किती 20. 20 मध्ये हे पुढे I आहेत म्हणजे ते मिळवावं लागतील, म्हणजे किती आहेत 23 आहेत. म्हणजे 3 आणि 2 5 आणि 3 आणि 2 5 किती आले 55. ठीक आहे. तर बघा, हे 55 इथं आहेत. आणि LV म्हणजेच काय, L म्हणजे 50 आणि V म्हणजे सुद्धा 55, म्हणजे हे पण उत्तर बरोबर आहे आणि हे पण उत्तर बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय येईल A व C दोन्ही. कुठलं येईल A व C दोन्ही, म्हणजे हे D उत्तर याचं परफेक्ट येईल. ठीक आहे. म्हणजे पहिलं आणि C हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत, म्हणजे याचं उत्तर काय येईल D. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. XCVI बरोबर किती? NTPC CBT 1ला 28/6/2016 हा प्रश्न विचारला होता. बघा, इथं आहे XCVI. C म्हणजे किती रे 100. 100च्या पुढे हे VI म्हणजेच किती आहे 6 आहे, म्हणजे 100 आणि 6 106 झाले. आता याचा अर्थ 106 झाला. CVI याचा अर्थ झाला 106. पण याच्या अगोदर x आहे, म्हणजे हा x याच्यामधून वजा करावा लागेल. म्हणजे x ची किंमत किती असते 10, म्हणजे 106 मधून 10 गेले म्हणजे उत्तर किती आलं रे 96. हे तुम्हाला तोंडी आलं पाहिजे. ठीक आहे. अशा तऱ्हेने हे 2 प्रश्न पेपरला विचारले होते. आणखी रोमन लिपीचे, रोमन संख्या चिन्हाचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारलेले आहेत. तुम्ही फक्त 1 ते 100 पर्यंतच्या रोमन अंकांची प्रॅक्टिस करा, तुम्हाला कधीही अडचण येणार नाही. आता आपण वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आपण बघणार आहोत. एक प्रश्न आपल्यासमोर आहे. 156च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? ग्रुप डी 23/2/2018 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन होतं 392, 235, 390 आणि 379. प्रश्न इझी आहे पण समजून घ्या. 156चे सर्व विभाजक काढायचे आहेत, म्हणजे त्याचे अवयव काढायचे आहेत. अवयव काढताना जे पण आपण अवयव काढते ते मूळ संख्या असल्या पाहिजे. जे पण आपण अवयव काढतो त्या सर्व मूळ संख्या असल्या पाहिजे. आता मूळ संख्या काढल्यानंतर पुढे काय करायचं ते आपण बघू. आता 156चे अवयव पाडायचे आहेत. तर 156 संख्येच्या एकक स्थानी 6 आहे, म्हणजे याला 2ने भाग जातो. तर 2 गुणेला समजा 2×7 = 14. ठीक आहे. 1 बाकी राहिला 2×8 = 16 बरोबर. 2 गुणेला 78ला परत 2ने भाग जातो आहे ना. कितीचा भाग जाईल 2 गुणेला पुढे जर पाहिलं तर 2×3 = 6, 2×9 = 18. पुढे 2 गुणेला आता 39ला 3ने भाग जातो. 3×1 = 3, 3×3 = 9. ठीक आहे. अशा तऱ्हेने येईल. आता बघा, 2 पण मूळ संख्या आली, ही 2 पण मूळ संख्या आली, ही 3 पण मूळ संख्या आली आणि 13 सुद्धा मूळ संख्या आली, म्हणजे हे झाले त्याचे अवयव. ठीक आहे. आता बघा, इथं 2 गुणेला 2 आहे, म्हणजे याला आपण काय लिहू शकतो 2चा वर्ग गुणेला इथं 3चा घात काही नाही म्हणजेच काय आहे 1 गुणेला परत 13चा घात काही नाही म्हणजेच काय आहे 1 आहे. बरोबर आहे, समजलं. आता बघा, आपल्याला काय करायचं 156च्या सर्व विभाजकांची बेरीज. आता याचे विभाजक 2चा वर्ग 3चा घात 1 आणि 13चा घात 1 आलेला आहे. आता 2चा वर्गाला सुरुवात करण्यासाठी पहिले 2चा घात 0 लिहावा लागेल. 2चा घात 1 नंतर 2चा वर्ग अशा पद्धतीनुसार लिहू. आता 3चा घात 1 आहे, तर पहिले 3चा घात 0 नंतर 3चा घात 1. इथं 13चा घात 1 आहे, म्हणजे 13चा घात 0 आणि 13चा घात 1. हे झाले त्याचे सर्व विभाजक. हे काय झाले त्याचे सर्व विभाजक झाले. समजलं. 2चा वर्ग होता म्हणून काय केलं 2चा घात 0, 2चा घात 1, 2चा घात 2. इथं 2चा घन असता तर
2चा घात 0, 2चा घात 1, 2चा घात 2, 2चा घात 3 आला असतं. 2चा घात 4 असता तर 2चा घात 4 पर्यंत आपण लिहिलं असतं. 0 पासून तर 4 पर्यंत लिहून काढायचं. आता बघा हे झाले त्याचे सर्व विभाजक. आता या विभाजकांची बेरीज म्हणजेच बेरीज बरोबर काय करावं लागेल बघा, 2चा घात 0 अधिक 2चा घात 1 अधिक 2चा घात 2 गुणेला 3चा घात 0 अधिक 3चा घात 1 गुणेला 13चा घात 0 गुणेला 13चा घात 1. करा सॉल्व. कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर उत्तर काय असते रे, 1 असते. अधिक 2चा घात 1 म्हणजेच उत्तर किती 2, अधिक 2चा घात 2 म्हणजे उत्तर किती 4 गुणेला 3चा घात 0 म्हणजे उत्तर किती 1, 3चा घात 1 म्हणजे उत्तर किती 3 गुणेला 13चा घात 0 म्हणजे उत्तर किती 1 गुणेला 13चा घात 1 म्हणजे उत्तर किती 13. 4 अधिक 2 6 आणि 1 7 गुणेला 3 अधिक 1 4 अधिक 13 1 13. आता हा गुणाकार करायचा आहे. 7 चौक 28 गुणेला 13. बरोबर आहे. पुढे सॉल्व करा. 13 साती 91, 13 8 84 होतात. बरोबर आहे. काहीतरी चुकलं का? ठीक आहे. इथं आपला गुणाकार नाही, इथं काय बेरीज पाहिजे, आपण गुणाकार केला है ना, त्याच्यामुळे इथं गडबड झाली. कारण इथं बेरीज आहे ना. 13चा घात 0 अधिक 13 म्हणजे 1 अधिक 13 किती झाले हे 14. ठीक आहे. 14 8 1200 2 हातचे आले 11, 14 2 28, 1 अधिक 8 9 2 1 3 म्हणजे उत्तर किती आलं 392. तर 156च्या सर्व विभाजकांची बेरीज किती आली 392. बघा ऑप्शनमध्ये आहे का, तर पहिलंच ऑप्शन आहे. 156च्या सर्व विभाजकांची बेरीज किती आहे 392. ठीक आहे. समजलं. काय करायचं आहे बघा, समजा कोणत्याही संख्येचे आपल्याला विभाजक काढायला सांगितले ना, तर काय करणार, संख्या लिहिणार, त्याचे घटक काढणार. घटक विभाजक काढल्यानंतर ते सर्व मूळ संख्या आल्या पाहिजे. काय आल्या पाहिजे, मूळ संख्या आल्या पाहिजे. मूळ संख्या आल्यानंतर त्याचा घात जेवढा असेल तिथपर्यंत 0 पासून लिहून घ्यायचं. 2चा घात 2 होता म्हणून 2चा घात 0, 2चा घात 1, 2चा घात 2. इथं 3चा घात 0, 3चा घात 1, 13चा घात 0, 13चा घात 1. आता फक्त यांची बेरीज नसती, फक्त त्यांनी घटक विचारले सर्व विभाजकांची संख्या किती, तर काय केलं असतं. इथं बघा 2चे किती घात आहेत 3, म्हणजेच 3 गुणेला इथं 3चे किती घात आले 2, इथं किती आले 2 म्हणजे 3 दुनी 6, 6 दुनी 12 म्हणजे एकूण विभाजक किती आले असते 12. फक्त विभाजकांची संख्या विचारली असती तर ती, आणि बेरीज जर विचारली असते तर सगळ्यांच्या बेरीज गुणेला याची बेरीज गुणेला याची बेरीज आणि त्या सर्वांचा गुणाकार. ठीक आहे. समजलं. अशाच टाईपचं एक एक्झाम्पल आपण घेऊया. बघा दुसरं उदाहरण आपल्यासमोर आहे. 1080च्या सर्व विभाजकांची संख्या किती. ऑप्शन दिलेला आहे 34 30 32 40. तर 1080 आहेत. बरोबर आहे. 10ने भाग जाईल, 10 गुणेला 108. बरोबर. पुढे 10 गुणेला 108ला कसं करता येईल, 4ने भाग जातो, 4 दुनी 8, 4 7 28. पुढे 10 गुणेला 4 गुणेला 3 9 27 आहे ना. पुढे बघा आता 10ला काय लिहू शकतो 2 गुणेला 5, 4ला काय लिहू शकतो 2 गुणेला 2, हा 3 जसा तसा 3ला काय लिहू शकतो 3 गुणेला 3. बरोबर आहे. तर बघा हा 2 आणि हा 2 काय आला 2चा घात 3 गुणेला हा काय आला 5 याचा घात 1 गुणेला हे 1 2 3 5 3चा घात 3. अशा पद्धतीनुसार हे उत्तर आपलं आलं. 2 पंचे 10 झाले. 4ला 2 गुणेला 2 केलं, हा 3 जसाच तसा 9ला 3 गुणेला 3 केलं. बरोबर आहे. आता बघा 2चा घात 3, 5चा घात 1 आणि 3चा घन आला. तर 2चा घात 3ला कसं लिहायला लागेल, 2चा घात 0, 2चा घात 1, 2चा घात 2, 2चा घात 3. 5चा घात 1ला कसं लिहायला लागेल, 5चा घात 0, 5चा घात 1. 3चा घात 3ला कसं लिहायला लागेल, 3चा घात 0, 3चा घात 1, 3चा घात 2 आणि 3चा घात 3. आता हे सर्व घटक आले. तर या सर्व विभाजकांची संख्या किती, तर हे किती विभाजक आहेत रे 4 गुणेला हे किती आहेत 2 आणि हे किती आहेत 4. बरोबर आहे. 4 दुनी 8, 8 चौक 32. तर सर्व विभाजकांची संख्या किती झाली 32. तर याचं उत्तर काय आलं आपलं तिसरं 32. ठीक आहे. समजलं सर्व विभाजकांची संख्या कशी काढायची. आणि हेच जर सर्व विभाजकांची बेरीज जर काढायला सांगितली असती तर हे अधिक हे अधिक हे अधिक हे गुणेला 5चा घात 0,
अधिक 5चा घात 1 गुणेला 3चा घात 0 अधिक 3चा घात 1 अधिक 3चा वर्ग अधिक 3चा घन. ठीक आहे. आणि यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला सर्व विभाजकांची बेरीज भेटली असती. ठीक आहे. पुढचं उदाहरण आपण बघूया. बघा पुढचा प्रश्न आहे 1156च्या सर्व विभाजकांची संख्या किती. ग्रुप डी 23/8/2016 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन होते 9, 10, 8 आणि 11. सेम 1156चे अवयव काढायचे जोपर्यंत मूळ संख्या येत नाही तोपर्यंत. आता 1156 आहेत, याला 2ने भाग जातो, 4ने जातो, तर 4ने दिला तर 4 गुणेला इथं बघा 4 दुनी 8, किती बाकी राहिले 3, 35 झाले. 4 8 32, बरोबर आहे. किती 36 झाले. 4 9 36. ठीक आहे. तर 4 गुणेला हा पुढे काय आहे 289 काय आहे 17चा वर्ग, म्हणजे आपण काय करू शकतो 17 गुणेला 17. 4ला काय लिहू शकतो 2 गुणेला 2 गुणेला 17 गुणेला 17. हे झाले त्याचे मूळ अवयव, कारण 2 पण मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, 17 पण आहे आणि 17 पण आहे, बरोबर आहे. 17चा वर्ग 289 होतो म्हणून डायरेक्ट 17 गुणेला 17 आपण करून टाकलं. ठीक आहे. आता बघा अवयव पाडण्यासाठी 2चा इथं काय येईल वर्ग, इथं काय येईल 17चा वर्ग. 2चा वर्ग म्हणजेच 2चा घात 0, 2चा घात 1, 2चा घात 2. 17चा वर्ग म्हणजे 17चा घात 0, 17चा घात 1, 17चा वर्ग. अशा पद्धतीनुसार लिहायला लागेल. तर सर्व विभाजकांची संख्या म्हणजे हे किती आहेत 1 2 3 गुणेला हे किती आहेत 1 2 3, 3 गुणेला 3 म्हणजे एकूण विभाजक किती रे 9. पहिलं उत्तर आहे. ठीक आहे. असं सोप्या पद्धतीनुसार आपण हे करू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचं उदाहरण बघूया. बघा पुढचा प्रश्न आहे 729च्या पूर्ण वर्ग विभाजकांची संख्या किती आहे. ग्रुप डी 2001-10-2018 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन आहे 4, 5, 6 आणि 7. आता पूर्ण वर्ग त्यांनी म्हटलं आहे. ठीक आहे. तर 729ला आपण काय करू शकतो, आपल्याला माहीत आहे की 9चा घन किती आहे रे, 9चा घन किती आहे 729 आहे ना. आणि 9ला काय लिहू शकतो आपण, 9ला काय लिहू शकतो 3चा वर्ग आहे ना. 3चा वर्ग 9 आणि याचा घात 3 बरोबर 729 आहे ना. म्हणजेच या घातांकाची काय होते गुणाकार होतं. 2 गुणेला 3 किती होतात 6, 3चा घात 6 बरोबर आपण लिहू शकतो 729. ठीक आहे. आता बघा जिथं पण तुम्हाला पूर्ण वर्ग विभाजक विचारले तिथं काय करायचं बघा, तिथं काय करायचं बघा घात भागेला 2 अधिक 1. ठीक आहे. पूर्ण वर्ग, वर्ग म्हणजे काय असते 2, म्हणजे जो पण घात असेल त्याला 2ने भागायचा आणि अधिक 1 करायचा. ठीक आहे. आणि पूर्ण घन जर विचारले असतील तर घात छेदामध्ये 3 अधिक 1. ठीक आहे. समजलं. 3चा घात 6 आहे ना, म्हणजेच घात किती आहे 6 आहे. 6/2 अधिक 1, 6/2 अधिक 1 म्हणजे बेत्रिक 6, 3 अधिक 1 किती आले 4. तर 729च्या पूर्ण वर्ग विभाजकांची संख्या किती आहे 4 आहे. जर तुम्हाला पूर्ण घन विचारलं असतं तर घात/3 अधिक 1 आलं असतं. घन म्हणजे घात किती असतो 3 म्हणून छेदामध्ये 3, वर्ग म्हणजे घात किती असतो 2 म्हणून छेदामध्ये 2. लक्षात आलं. ठीक आहे. या 3चा घात 6 आला म्हणून आपण घात 6 लिहिला, त्याला 2ने भागलं तर उत्तर 3 आलं आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला. तर 729च्या पूर्ण वर्ग विभाजकांची संख्या किती भेटली आपल्याला 4 भेटली आहे. ठीक आहे. समजा आपल्याला जर घन विचारलं असतं तर काय केलं असतं घात/3 अधिक 1. घात किती आहे 6/3 अधिक 1 म्हणजे 3 दुनी 6, 2 अधिक 1 किती झाले असते 3. हे उत्तर आलं असतं. 729च्या पूर्ण घन विभाजकांची संख्या किती. ठीक आहे. म्हणजे घन असेल तर 3ने भागायचं, घाताला +1 करायचं, आणि वर्ग जर असेल तर 2ने भागायचं जो पण घात येईल आणि +1 करायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 8चा घात 10 गुणेला 9चा घात 7 गुणेला 7चा घात 8 चे मूळ विभाजक किती आहेत. NTPC 18/4/2016 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन होते 44, 54, 52 आणि 65. सोपा आहे. मूळ विभाजक एकदम सोपा आहे. तर पहिले याला मूळ घटकामध्ये कन्वर्ट करून घ्या, म्हणजे हे बेस जे आहेत हे आपले मूळ असले पाहिजे. ठीक आहे. आता बघा 8चा घात 10 आहे. 8 कशाचा घन असते रे 2चा घन. 8ला आपण 2चा घन लिहू शकतो, त्याचा घात झाला 10 गुणेला 9 कशाचा वर्ग असतो 3चा वर्ग आणि त्याचा घात झाला 7 गुणेला हा 7चा घात 8 जसाच्या तसा. बरोबर आहे. 2चा घन म्हणजेच 8, याला असं लिहिलं. 9 म्हणजेच 3चा वर्ग, कारण हे जे संख्या असतात ह्या मूळ संख्या असल्या पाहिजे बेस. बरोबर आहे.
आता बघा घातांकाचा घात परत काय असते गुणाकार करतो, म्हणजे 2 गुणेला 3 गुणेला 10 गुणेला 3चा वर्ग म्हणजे 3चा घात 2 गुणेला 7 गुणेला 7चा घात 8 बरोबर. इथं काय झालं 2चा घात 30 गुणेला 2चा घात 14 गुणेला 7चा घात 8. ठीक आहे. आता मूळ विभाजक म्हणजे काय, घातांकाची बेरीज, जे पण घात आले मूळ संख्यांचे त्याची बेरीज. मूळ विभाजक म्हणजे काय की जे घात आले त्यांची बेरीज, म्हणजे एकदम सोपं आहे. तर मूळ विभाजक बरोबर बघा इथं घात किती आहे 30 अधिक हे 14 44 44 अधिक 8 किती झाले रे 52 बरोबर आहे. तर मूळ विभाजक किती झाले एकूण 52, म्हणजे याचं उत्तर काय आलं तिसरं. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार आपण हे काढू शकतो. प्रत्येक उदाहरण मोस्ट इम्पॉर्टंट आहे, परीक्षेला येईल असं आहे. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित नोट डाऊन करत चला आणि व्यवस्थित समजून घेत चला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा. पुढचा प्रश्न आहे 252च्या मूळ विभाजकांना गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं आहे. ऑप्शन दिलेले आहेत पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. अशा पद्धतीनुसार एकदम सोपी आहे. 252 आहेत म्हणजे बघा सरळ सरळ याला 4ने भाग जातो किंवा 2ने जातो, तर 4ने देऊन टाकला तर 4 सक 24 एक बाकी राहिला 4 त्रिक 12 बरोबर आहे. पुढे काय करता येईल 4 गुणेला 7 मग 63 होतात आहे ना. असं केलं आता 4ला काय लिहू शकतो 2 गुणेला 2 आहे ना. 9ला काय लिहू शकतो 3 गुणेला 3 आणि 7 जसेच्या तसे आहे ना. 4ला 2 गुणेला 2, 9ला 3 गुणेला 3 आणि 7 जसं तसा, कारण मूळ संख्या आहेत. हे झाले मूळ घटक, म्हणजे 2 गुणेला 2 3 गुणेला 3 आणि 7 ज्याच्यामध्ये असेल ते उत्तर असेल. 2 गुणेला 2 3 गुणेला 3 गुणेला 7 पहिलंच उत्तर आहे. म्हणजे अशा तऱ्हेने आपण हे सॉल्व करू शकतो. खूप सोपं आहे. ठीक आहे. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न थोडासा ट्रिकी आहे. 2 व 4ने भाग जाणाऱ्या एकूण 2 अंकी संख्या किती आहेत. ठीक आहे. ज्या संख्येला 2ने भाग गेला पाहिजे आणि 4ने भाग गेला पाहिजे. आता 2ने भाग जाणारी जर आपण 2 अंकी संख्या पाहिली तर 10 आहे, पण 10ला 2ने भाग जातो पण 4ने भाग जातो का, नाही जात. मग पहिली संख्या कोणती येईल 2 अंकी संख्या ज्याला 2ने आणि 4ने भाग जाईल, तर ती येईल 12 आहे ना. 12 नंतर येतील 16, नंतर येतील 20. अशा पद्धतीनुसार जर चालत गेलं तर 2 अंकी संख्येपर्यंत येईल 96 बरोबर आहे. म्हणजे पहिली संख्या भेटेल 12 आणि शेवटची संख्या भेटेल 96. मग आपल्याला 2 व 4ने भाग जाणाऱ्या एकूण 2 अंकी संख्या किती आहेत ते विचारलेले आहेत. तर एकूण संख्या बरोबर शेवटची संख्या किती 96 वजा पहिली संख्या किती 12, त्याला 4ने भागायचं आणि त्यामध्ये 1 मिळवायचं. पुढे 6तून 2 गेले राहिले 4, 9तून 1 गेला राहिले 8, छेदामध्ये 4 अधिक 1, 4 दुनी 8 4 1 4 म्हणजे 21 आणि 1 22. तर एकूण किती संख्या होतील 22, म्हणजे उत्तर किती 22. समजून आलं. 2 व 4ने भाग जाणाऱ्या एकूण 2 अंकी संख्या विचारल्या होत्या, म्हणून 2 अंकी संख्या पहिली जी येते 12 येते जिला 2 हा 4ने भाग जातो, आणि शेवटची येते 96. कारण 100पर्यंत जर घेतला तर 100ला 100 ही 3 अंकी संख्या आली. पुढे 98 जर घेतलं तर 98ला 2ने भाग जाईल पण 4ने भाग जाणार नाही. 97 ही मूळ संख्या आहे त्याला भाग जाणारच नाही, म्हणजे शेवटची संख्या आहे ते 2 अंकी 96 ज्याला 2 व 4ने भाग जातो. म्हणून 12 आणि 96 पर्यंतच्या संख्यांची आपल्याला काय करायचं आहे टोटल संख्या त्या मोजायच्या आहेत. मग एकूण संख्या बरोबर शेवटची संख्या माझा पहिली संख्या त्याला 4ने भागलं अधिक 1, कारण यात फरक कितीचा इथे मधला 4चा. 96 वजा 12 किती झाले 84, 84 जे 4 अधिक 1 बरोबर उत्तर किती आलं 22. कारण हा प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेला आहे कुठं 12च्या पटीतील, म्हणजे आपल्याला हा प्रश्न असा डायरेक्ट दिला असता 12 इथपर्यंत 96, तर एकूण संख्या किती तर आपण काढलं असतं एकूण संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या भाग्याला फरक अधिक 1. आपण ऑलरेडी शिकलेलं आहे पार्ट 2 मध्ये बरोबर आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण हे सॉल्व करू शकतो. पुढचं उदाहरण आपण बघूया. जर व्हिडिओ आवडत असेल, लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. व्हॉट्सअप स्टेटस ठेवा, टेलिग्राम चॅनलला पाठवा, फेसबुकला टाका, जिकडे तिकडे शेअर करा, तरच आपल्याला त्यामधून काहीतरी फायदा होईल आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. पुढचा प्रश्न बघूया. बघा एक प्रश्न आपल्यासमोर आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. परीक्षेला अशाच टाईपवरचे भरपूर एक्झाम्पल आतापर्यंत रिपीट झालेले आहेत. तर बघा प्रश्नाला म्हटलेलं आहे
की दोन क्रमागत धन पूर्णांक संख्यांचा गुणाकार 552 आहे, त्यामधली लहान संख्या x असेल तर x ची किंमत काढण्यासाठी खालीलपैकी कोणते समीकरण येईल? ग्रुप डी 20/9/2022 हा प्रश्न तुम्हाला मी म्हटला होता की हा रिपीट झालेला आहे, तर हा प्रश्न भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे. पहिलं ऑप्शन दिलेलं होतं x वर्ग अधिक x अधिक 552 बरोबर 0. दुसरा ऑप्शन दिलेला आहे x वर्ग मायनस x अधिक 552 बरोबर 0. तिसरा ऑप्शन आहे x वर्ग अधिक x मायनस 552 बरोबर 0. चौथा ऑप्शन आहे x वर्ग मायनस x मायनस 552 बरोबर 0. तर बघा दोन क्रमागत धन पूर्णांक संख्यांचा गुणाकार 552 दिलेला आहे आणि त्यामधली लहान संख्या बरोबर x म्हटलेली आहे. लहान संख्या बरोबर x. आता लक्षात घ्या, धन पूर्णांक संख्या म्हणजेच पूर्णांक संख्या कुठून पासून? 0 1 2 3 4 5 पासून, बरोबर आहे. आता बघा धन पूर्णांक म्हणजे 0 1 2 3 4 5 असे आले. क्रमागत 1 नंतर 2 येतो, 2 नंतर 3 येतो, 3 नंतर 4 येतो, बरोबर आहे. तर यांनी लहान संख्या x म्हटली, लहान संख्या x आहे म्हणजे मोठी संख्या किती होईल रे? मोठी संख्या बरोबर किती होईल? बघा 1 मध्ये 1 मिळवला की 2 येतात, 2 मध्ये 1 मिळवला की 3 येतात, 3 मध्ये 1 मिळवला की 4 येतो. म्हणजे प्रत्येक संख्येनं 1 न मोठी होती जाते. म्हणजे लहान संख्या x असेल तर मोठी संख्या किती येईल? x अधिक 1. ठीक आहे. आता या दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे? 552. म्हणजेच x गुणिला x अधिक 1 बरोबर 552. सॉल्व जर केलं तर x गुणिला x, x चा वर्ग अधिक x गुणिला 1 x बरोबर 552. हा 552 इकडे येईल म्हणजे x वर्ग अधिक x वजा 552 बरोबर 0. हे समीकरण आपल्याला भेटेल. कुठं ऑप्शनमध्ये बघा, x वर्ग अधिक x वजा 552 बरोबर 0 म्हणजे उत्तर आहे तिसरं. हा प्रश्न अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, समजून घ्या. तुम्हाला समजलं ना? लहान संख्या x आहे तर मोठी संख्या त्याच्यामध्ये 1 मिळवावं लागेल, कारण क्रमाने येणार आहेत ते. क्रमागत म्हटल्या क्रमाने येणारी संख्या ही 1 ने वाढते म्हणून आपण x अधिक 1 घेतलं. त्या दोघांचा गुणाकार 552 दिलेला आहे म्हणून दोघांचा गुणाकार केला 552. सॉल्व केल्यानंतर x वर्ग अधिक x भेटलं, कारण x गुणिला x x वर्ग आणि x गुणिला 1 काय आला? फक्त x आला, बरोबर 552. 552 इकडे आले म्हणजे x वर्ग अधिक x मायनस 552 बरोबर उत्तर भेटलं 0. पुढचा प्रश्न बघूया. बघा नेक्स्ट प्रश्न आपल्या समोर आहे. 2 अंकी सर्वात मोठ्या मूळ संख्येची दुप्पट व 3 अंकी सर्वात मोठ्या मूळ संख्येची तिप्पट यांची बेरीज किती होईल? ऑप्शन 3185, 2195, 6523 आणि 3029 आहेत. तर 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या किती आहे? 97 आहे ना, आणि त्याची काय म्हटलेली आहे? दुप्पट. तर 97 गुणिला 2 बरोबर. 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या किती आहे रे? 997 आणि त्याची काय म्हटलेली आहे? तिप्पट. आणि यांची बेरीज बस एवढंच आहे. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 97 त्याची दुप्पट, 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 997 त्याची तिप्पट. करा गुणाकार. बेसाती 1404 हातचा आला 1, नमदुनी 18 आणि 1 194. हे 7 त्रिक 21 1 हातचे आले 2, नंत्रिक 27 27 आणि 2 2909 हातचे आले परत 2, नंत्रिक 27 आणि 2 29. बेरीज करा. 4 आणि 1 5, 9 9 1808 हातचा आला 1, 9 10 1101 हातचा आला 1, 3185 उत्तर येईल. तर उत्तर काय आलं आपलं? पहिलं आलं. एकदम सोपे प्रश्न हा होता. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आहे. एका संख्येला 234 ने भागल्यावर बाकी 36 उरते, त्याच संख्येला 13 ने भागल्यावर बाकी किती येईल? RRB JEE 23/5/2019 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन आहेत 6 9 10 आणि 11. बघा काय म्हटलेलं आहे? एका संख्येला 234 ने भागल्यावर बाकी 36 उरते. आता ती संख्या कोणती आहे मला माहीत नाही म्हणून x/234. या xला 234 ने भागलं तेव्हा बाकी किती उरले रे? 36. बरोबर आहे. त्याच संख्येला 13 ने भागल्यावर म्हणजे ती संख्या म्हणजेच काय? xला 13 ने भागल्यावर बाकी किती येईल असं तुम्हाला विचारलं. तर अशा टाईपचा प्रश्न असेल तर लक्षात घ्यायचं की 234ला 13 ने भाग जातो का? बघा 13 1 13, 13 दुनी 26 होतात, बरोबर आहे. तर 13 1 13, 10 बाकी राहिले, 13 8 104, बरोबर आहे. म्हणजे 234ला 13 ने भाग जातो म्हणजे 234चा 13 हा काय आहे? विभाजक आहे. 234चा 13 काय आहे? विभाजक आहे, बरोबर आहे. 234ला या संख्येने भागलं आणि 13 ने या संख्येने भागलं हे आपण काढत आहोत.
जर 234ला एक्सला 234ने जर एक्सला भागलं तर बाकी 36 उरत आहेत आणि त्याच संख्येला जर 13ने भागलं तर बाकी किती उरतील असं आपल्याला विचारलेलं आहे. तर काय करायचं, जे विभाजक आहेत इथं 234 विभाजक आणि इथं काय 13 विभाजक सेम संख्येला भागायचं आहे. तर 234ला या संख्येने भाग जातो का ते बघायचं. जर भाग जात असेल 13ने 234ला भाग जातो, जर भाग जात असेल तर काय करायचं, ही जी उत्तर येते ही जी बाकी येते त्याला 13ने भागायचं आणि जी बाकी येईल ती उत्तर आहे. 13ने जर 36ला भागलं तर 13 दुनी 26, बाकी किती राहतात रे 10. म्हणजेच त्याच संख्येला 13ने भागलं तर बाकी किती राहतील 10, म्हणजे उत्तर आलं तिसरं. ठीक आहे. आता समजा आता तुम्ही म्हणसाल भाग गेला तर ठीक आहे आणि नाही भाग गेला तर लक्षात घ्या इथं समजा 14 असते, 14ने या संख्येला भाग नाही गेला तर याचं उत्तर येईल उत्तर काढता येत नाही. उत्तर काढता येत नाही. ॲन्सर कॅन नॉट बी डिटरमाइंड हे उत्तर तुमचं असेल. ठीक आहे. ॲन्सर कॅन नॉट बी डिटरमाइंड. ठीक आहे, हे तुमचं उत्तर असेल जर त्याला भाग गेला नाही. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, समजलं. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 19चा घात 300ला 20ने भाग दिला तर बाकी किती येईल. अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे. RRB NTPC 29/1/2021ला हा प्रश्न विचारला होता. तर ऑप्शन आहेत 3, 1, 4, 2. तर बघा 19चा घात 300 याला कितीने भागायचा आहे 20ने भागायचं आहे. ठीक आहे. आता या 19ला मी 20च्या फॉर्ममध्ये जर लिहिलं तर कसं लिहिता येईल, 20 - 1, 20 - 1 किती झाले 19, याचा घात किती झाला 300 भागेला 20. ठीक आहे. पुढे काय होईल, हा 20 डायरेक्ट कटेल आहे ना, 20 डायरेक्ट कटेल म्हणजे काय येईल -1चा घात 300 आहे ना, -1चा घात 300. आता बघा -1चा घात 300 आहे. 300 काय आहे समसंख्या आहे. आपल्याला माहीत आहे कोणत्याही ऋणसंख्येचा घात जर समसंख्या असेल तर त्याचं उत्तर प्लसमध्ये येते आणि कोणत्याही ऋणसंख्येचा घात जर विषम संख्या असेल तर त्याचं उत्तर मायनसमध्ये येते. तर -1चा घात 300 आहे. 300 ही समसंख्या आहे म्हणजे 1चा कितवाही घात करा उत्तर काय येईल 1 येईल आणि ही समसंख्या असल्यामुळे +1 उत्तर आलं म्हणजे बाकी किती आले आपले +1. ठीक आहे. आता समजा इथं 343 असते, हे 300 आलं. समजा इथं -1चा घात 343 असतं किंवा इथं 343 असते तर काय केलं असतं, सेम केलं असतं. आपलं -1च राहिले असते, 20 कटले असते. इथं काय आलं असतं -1चा घात 343 बरोबर आहे. आता ही संख्या काय आहे विषम आहे, मग विषम आहे म्हणून याचं उत्तर काय आलं असतं -1 बरोबर आहे. उत्तर काय आलं असतं -1 आलं असतं. पण आपल्याला माहिती आहे बाकी कधीच मायनसमध्ये नसते. तर मग काय करायचं, ज्या संख्येने भागलं, कशाने भागलं 20ने, ते मग त्यामध्ये मिळवायचे. 20ने भागलं त्यामध्ये मिळवायचे. 20 अधिक -1 म्हणजे उत्तर किती आलं असतं +19. तर बाकी किती आली असती 19. समजलं. एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न क्लिअर केले. फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्या, जी संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये ते कट होऊन जाईल. जर घात समसंख्या असेल तर -चा घात +1 येईल म्हणजे जे पण असेल ते प्लसमध्ये येईल आणि घात जर विषम संख्या असेल तर तो मायनसमध्ये येईल आणि मायनसमध्ये आल्यानंतर बाकी कधी -1 नसते म्हणून ज्या संख्येने भागलं ती संख्या त्याच्यामध्ये ॲड करायची तर आपल्याला बाकी भेटेल. अशा तऱ्हेने आपण हे एकाच प्रश्नात 2 प्रश्न बघितलेले आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचं उदाहरण एकदम सोपी आहे, ऑप्शननुसार सोडावं लागेल. जर 1216 - 32D बरोबर D ला 8ने भाग जातो तर D बरोबर किती. तर बघा ऑप्शनमध्ये टाकून घेऊ. 1216 वजा हा 32च्या ठिकाणी इथं 4 टाकला तर D आलं पाहिजे म्हणजे हे सर्व संख्या सारख्या आल्या पाहिजे. 6तून 4 गेले 2 राहिले, 1तून 2 गेला नाही जात, 11तून 2 गेले 9 राहतील म्हणजे हे उत्तर येणार नाही. 6 टाकून बघू. 1216ला हे 32च्या ठिकाणी हे 6 टाकले, 6तून 6 गेले 0 राहिले, परत 11तून 2 गेले 9 राहतील, हे पण चुकणार. पुढे 2 टाकून बघू. 1216 किती आहेत 32 आणि हे 2, 6तून 2 गेले 8 राहिले बरोबर आहे. 1तून 2 नाही जात, इथं झाले 1, हे झाले 11, 11मधून 2 गेले 9 राहिले म्हणजे परत सारखं नाही येणार म्हणजे उत्तर येते तिसरं 8. चेक करूया. 1216 वजा 32 8, 6तून 8 नाही जात, 16तून 8 गेले 8 राहिले, इथं झाले 0, इथं 1, हे झाले 10, 10तून 2 गेले 8 राहिले, 11तून 3 गेले 8 राहिले म्हणजे 888 आलं आणि 888ला 8ने भाग जातो म्हणजे उत्तर किती आलं 8वं. ऑप्शननुसार सोडवावे लागेल. डीच्या ठिकाणी आपण 4 टाकून पाहिला 92 उत्तर आलं पण आपल्याला तिन्ही संख्या सारख्या आल्या पाहिजे. 9 आला ना, चुकलं तिथंच.
6 टाकला तर इथं परत 9 आला, इकडे 0 आला, नाही चालत. 2 टाकला इकडे 8 आला, 9 आला, नाही चालत. 8 टाकल्यानंतर आपल्याला तिन्ही संख्या सारख्या भेटल्या म्हणजे डी 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 भेटलं, या फॉर्ममध्ये भेटलं. आणि 888ला 8ने भाग जातो म्हणजे उत्तर काय आलं? तिसरं. एकदम सोपी प्रश्न होता. RRB NTPC 30/1/2021ला प्रश्न विचारला होता. पुढचा प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक कन्सेप्ट क्लिअर होते याच्यामध्ये. जर n एक नैसर्गिक संख्या आहे तर n चा घन वजा n ही नेहमी रिकाम जागा विभाज्य असते. तर कोणत्या संख्येने विभाज्य असते? तर लक्षात घ्या, n चा घन वजा n बरोबर, इथं n आहे, इथं n आहे, n जर कॉमन काढला तर काय भेटेल रे? इथला n एक बाहेर आला म्हणजे हा झाला n चा वर्ग वजा हा n बाहेर आला म्हणजे इथं किती झाला? 1. बरोबर आहे. आता याला आपण असं लिहू शकतो, n बरोबर n चा वर्ग वजा 1 चा वर्ग. तर तुम्हाला हा फॉर्म्युला आठवत असेल, a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर पहिल्या कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b. बरोबर आहे. म्हणजेच n गुणेला एका कंसात काय येईल? n अधिक 1 आणि एका कंसात काय येईल? n वजा 1. बरोबर आहे. आता हे अशा फॉर्ममध्ये आलं. आता त्यांनी काय म्हटलं? n ही नैसर्गिक संख्या आहे. n ही नैसर्गिक संख्या आहे. आता बघा, n समजा आपण सपोजमध्ये 4 टाकला तर 4 गुणेला n अधिक 1 किती होतील? 5 गुणेला n वजा 1 4 वजा 1 किती होतील? 3. म्हणजे 3 4 5 क्रमागत 3 नैसर्गिक संख्या येऊ राहिल्या. कोणतीही संख्या तुम्ही या यांच्या ठिकाणी टाकून बघा. 5 टाकला तर 5 गुणेला 5 अधिक 1 किती झाले? 6. 5 वजा 1 किती झाले? 4. म्हणजे 4 5 7 काय झाल्या? क्रमागत नैसर्गिक संख्या आल्या. म्हणजे हा जो फॉर्म आहे हा क्रमागत 3 नैसर्गिक संख्यांचा फॉर्म आहे. क्रमागत 3 नैसर्गिक संख्यांचा फॉर्म आहे. मग लक्षात घ्या, कोणत्याही n संख्यांचा गुणाकार हा n फॅक्टोरियलने विभाज्य असतो. हा n फॅक्टोरियलने विभाज्य असतो. ही दिमागामध्ये फिक्स करून टाका. आता कोणत्याही 5 संख्यांचा गुणाकार हा 5 फॅक्टोरियलने विभाज्य असतो असं आपण म्हणू शकतो. कोणत्याही 10 संख्यांचा गुणाकार हा 10 फॅक्टोरियलने विभाज्य असतो असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो. कोणत्याही 20 संख्यांचा गुणाकार क्रमाने कोणत्याही क्रमागत 20 संख्यांचा गुणाकार हा 20 फॅक्टोरियलने विभाज्य असतो. कोणत्याही इथं क्रमागत शब्द टाका म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. कोणत्याही क्रमागत n संख्यांचा गुणाकार हा n ने विभाज्य असतो. आता हे क्रमागत किती संख्या आहेत रे? 3. तर कोणत्याही क्रमागत 3 संख्यांचा गुणाकार इथे काय येईल? आता 3 फॅक्टोरियलने विभाजित असतो. 3 फॅक्टोरियल. आता 3 फॅक्टोरियल म्हणजेच काय? 3ला उतरत्या क्रमाने लिहायचं. 3 2 1 यांचा गुणाकार करायचा. 3ला उतरत्या क्रमाने लिहायचं. 3 2 1 3 2 6 6 गुणिला 1 किती? 6. तर उत्तर किती येईल आपलं याचं? 6 येईल. ठीक आहे. समजा 4 फॅक्टोरियल असतं तर कसं लिहिलं असतं? 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. 5 फॅक्टोरियल असतं तर कसं लिहिलं असतं? 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. समजलं फॅक्टोरियल म्हणजे काय? अशा पद्धतीनुसार आहे. तर इथं 3 क्रमागत नैसर्गिक संख्या होत्या. पहिली दुसरी तिसरी असं म्हणता येईल. पहिली दुसरी तिसरी 3 क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा 3 फॅक्टोरियलने विभाज्य असेल. म्हणजेच 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 गुणिला 2 गुणिला 1 3 गुणिला 2 6 6 गुणिला 1 6 म्हणजे उत्तर किती आलं? 6. अशा तऱ्हेनं संख्या पद्धती हा चॅप्टर आपला इथंच संपलेला आहे. तर सर्वांनी हा चॅप्टर आवर्जून बघायचा आहे. आता बघा, मी भरपूर एक्झाम्पल तुमचे सॉल्व करून घेतलेले आहे, प्रॅक्टिस घेतलेली आहे. तुम्ही या चॅप्टरचे जेवढे जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करता येतील तेवढे सॉल्व करा. कुठल्याही प्रश्नामध्ये तुम्हाला अडचण आली तर आपल्याला टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे, त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या चॅनलला टाका. जर कोण्या विद्यार्थ्याला त्याचा ॲन्सर येत असेल तर तो टाकेल, नाही तर त्याचा ॲन्सर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती देईल. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे, जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत, तरच तुम्हाला मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. आता आपला नंबर सिस्टीम हा चॅप्टर संपलेला आहे. आता उद्या आपण आकृत्यांची मोजणी काउंटिंग ऑफ फिगर हा रिझनिंगचा चॅप्टर घेणार आहोत. तो सुद्धा सर्वांनी पाहायला विसरायचा नाही आहे. आणि सर्वांना आवर्जून विनंती आहे की
आपण 1 मार्चपासून बॅच चालू करत आहोत। त्यासाठी तुम्हाला सर्वांना यूट्यूब चॅनलला जॉईन व्हायचं आहे। कशा प्रकारे जॉईन व्हायचं आहे, काय फी असेल, कशा पद्धतीनुसार लेक्चर असतील, ते सर्व तुम्हाला मी उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा परवाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळवेल। आणि सर्वांना विनंती आहे की तुम्ही हे जे मी व्हिडिओ लेक्चर घेत आहे यांनी प्रत्येकाने त्याचे ते सर्व लेक्चर जे आहेत ते सर्व ग्रुपला, तुमचे जे ग्रुप असतील त्याला शेअर करा किंवा तुमच्या स्टेटसला ठेवा, तुमच्या फेसबुक अकाउंटला तिथं शेअर करा, तुमचे जे फेसबुकमध्ये ग्रुप असतील तिथं शेअर करा, टेलिग्राम असेल, जिथं असेल तुम्हाला जिथं शेअर करता येत असेल तिथं सर्वांनी शेअर करा, जेणेकरून आपलं चॅनल ग्रो होईल। आणि चॅनल ग्रो झाल्यामुळे आपले जर व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पाहिले तर आपल्या महाराष्ट्रातील मुलं जे आहेत हे रेल्वे ग्रुप डी मध्ये असतील, RRB NTPC मध्ये असतील तर जास्तीत जास्त रिझल्ट आपल्या महाराष्ट्रातील मुलांचा येऊ शकतो। आणि तुम्ही सर्वांनी या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला सुद्धा याचा फायदा होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। धन्यवाद। जय महाराष्ट्र।